खूप कमी वेळा असं होतं की एकदाच 3-4 मुलींचं प्लेसमेंट होतं आणि असा व्हिडिओ शूट करण्याचा योग खूप कमी वेळा येतो. सो आज आपल्यासोबत आहेत सिंहगड कोर्टीच्या 5 मुली, ज्यापैकी 4 मुलींचं प्लेसमेंट झालेलं आहे ना, ऑलरेडी वर्क करत आहेत त्या. सो आज आपण त्यांची जी जर्नी आहे 3 महिन्याची, अगदी इंटर्नशिपपासूनची पुढचे 3 महिने त्यांनी कोड फर्स्टमध्ये सर्वाईव्ह केलेले 3 महिने आणि त्यांना आत्ता जे जॉब करत आहेत त्याच्याबद्दल त्यांचे जे पण पुढचे प्लॅन्स आहेत याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. हाय, मी पूजा विलास माळे. मी सांगोलची आहे आणि माझं शिक्षण SK सिंहगड कॉलेज कोर्टी पंढरपूर येथे झालं आणि आम्ही सरांच्या इथे इंटर्नशिप जॉईन केली आणि असं होतं की 8 तास इंटर्नशिप करायची. पण आम्हाला स्टार्टिंगला खूप डिफिकल्ट वाटलं की यार इंटर्नशिप 8 तास म्हणजे बसून करायचं तरी काय. नंतर आम्हाला सरांच्या ऑफिस जॉईन केल्यानंतर आम्हाला समजलं की 8 तास म्हणजे काहीच नाही आहे. तर त्या 8 तासाचं डिवायडेशन असं होतं की सकाळचे 10 मिनटं आल्यानंतर सरांची स्प्रिंट प्लॅनिंग मीटिंग होत होती. त्यात आम्हाला समजत होतं की ॲक्च्युली आम्ही करायचं काय आहे आज दिवसभर. त्यानंतर 2 तास आम्हाला सर ट्रेनिंग द्यायचे, म्हणजे कोणता प्रोजेक्ट कसा करायचा, त्यात कोणती टेक्नॉलॉजी यूज करायची ह्याबद्दल सर आम्हाला सर्व सांगत होते. त्यानंतर आम्हाला हँड्स ऑन प्रोजेक्ट दिलता, त्यावर आम्ही वर्किंग करायचो. दिवसभराचे टास्क झालेले ॲट द एंड ऑफ द डे ते आम्ही सरांना रिपोर्ट द्यायचो. असा आमचा 8 तासाचा दिवस जात होता. त्यामुळे असं बोर तर होण्यासारखं काही होतच नव्हतं ऑफिसमध्ये. 8 तासाच्या डेली प्रॅक्टिसमुळे माझी कॉन्फिडन्स लेवल खूप वाढली आणि नॉलेज पण खूप गेन झालं. थँक्यू कोड फर्स्ट. कॉलेजच्या ऑपॉर्च्युनिटी तसेच सरांचा प्लेसमेंटसाठीचा खूप सपोर्ट, ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन मिळून मला प्लेसमेंटसाठी इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी खूप सपोर्ट भेटला. आता सध्या मी करंटली मायक्रो सिक्युअर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत मी ॲज अ सॉफ्टवेअर टेस्टर वर्किंग करीत आहे. थँक्यू टू कोड फर्स्ट. हॅलो गाईज, मी सानिया अत्तार. मी प्रॉपर पंढरपूरची आहे आणि मी सध्याला सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये लास्ट इयर BTechला शिकत आहे आणि मी इथं कोड फर्स्ट अकॅडमीमध्ये इंटर्नशिपसाठी आलेली आहे. त्याबद्दल मी तुम्हाला काही सांगू शकते. स्टार्टिंगला जेव्हा कॉलेजमधून इंटर्नशिप करायचं आम्ही जेव्हा ठरवलं तेव्हा आमच्या मनात हे होतं की काय असेल, कसे असेल, खरं इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स कसा येईल आम्हाला, कोडिंगबद्दल, टेकबद्दल काय घेतील. पण जेव्हा आम्ही इथं आलो तेव्हा आम्हाला समजलं की रिअल टाईममध्ये इंडस्ट्रीमध्ये कशी कोडिंग चालते, काय एक्सपिरियन्स असतो, प्रोजेक्ट कसे असतात, त्यावर वर्किंग कसं असतं, टेक्नॉलॉजी स्टॅक काय असतो. जसं की इथं आम्हाला सरांनी रिॲक्ट, अँग्युलर, नोड.js, बॅकएंडमध्ये डेटाबेसेस म्हणजेच MongoDB, MySQLबद्दल नॉलेज दिलं. तसेच कसं HTML, CSS बेसिकपासून जे ॲडव्हान्सपर्यंत आम्हाला सगळं ट्रेनिंग झालं. तसंच लॉजिक कसं बिल्ड करायचं, कोड कसे लिहायचे, एखाद्या कोडचा टाईम कसा कमी करायचा, त्याला ऑप्टिमाइज कसं करायचं, त्यात लॉजिक बिल्डिंग काय ते हे सुद्धा आमच्यात इम्प्रूव्हमेंट सरांनी करून दिली. तसंच कम्युनिकेशन ते एक्सप्लेन कसं करायचं हे सुद्धा आम्हाला सरांकडून चांगलं मार्गदर्शन भेटलं. तसेच आमचा कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी सरांनी आमच्याकडून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करून घेतल्या. आमच्या कॉलेजमुळे आणि कोड फर्स्ट अकॅडमीमुळं माझं प्लेसमेंट कॅपजिमनीमध्ये इथे झालेलं आहे. तिथले राऊंड कसे क्लिअर करायचे, इंटरव्ह्यूची प्रिपरेशन कसं करायचे ह्याचं मार्गदर्शन मला सरांकडून तसेच आमच्या कॉलेजकडून भेटले आणि ही अपॉर्च्युनिटी कॉलेजकडून मला भेटली आणि मी ती क्रॅक केली. त्यामुळं कोड फर्स्ट अकॅडमीचे परत एकदा मनापासून धन्यवाद. हाय, मी ऋतुजा तुकाराम गायकवाड. मी पंढरपूरची आहे आणि SK सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी पंढरपूर येथे मी कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग शिकत आहे, लास्ट इयर परस्विंग. सध्या आम्ही कोड फर्स्ट येथे इंटर्नशिप केली 3 महिन्याची आणि मला एक गोष्ट सांगायची म्हणजे कोड फर्स्ट टेक्नॉलॉजी जिथे आम्ही इंटर्नशिप करतो आहे, मला एक इंटेन्शनली ही गोष्ट सांगायची की कोड फर्स्ट टेक्नॉलॉजी हे ग्रामीण भागातून पुढे आलेले एक स्टार्टअप आहे, जे की गोरख खरात सर आहेत, ते आपले सांगोल्याचे आहेत आणि आम्ही पंढरपूरचे लोक आणि त्यामुळं आम्हाला पहिल्यांदा एक वाटलं की पुणे एकदम 3 टायर सिटीमध्ये आपण कसं मॅच होणार, तिथल्या टेक्नॉलॉजी आपण ॲडॅप्ट करेल का, या गोष्टी वाटल्या. नंतर आम्हाला कळालं की खूप सारं छान वातावरण आहे, टेक्नॉलॉजी ॲडॅप्ट करताना आम्हाला कोणताही प्रॉब्लेम नाही झाला, कम्युनिकेशन गॅप राहिला नाही. आणि मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी कोड फर्स्ट टेक्नॉलॉजी ही खूप चांगली इंटर्नशिपची अपॉर्च्युनिटी देणारी संस्था आहे आणि यामुळे नक्कीच आपल्याला फायदा होईल.
माझं LTI माइंट्रीमध्ये प्लेसमेंट झालेलं आहे. मी ग्रेटफुल असेल आमच्या कॉलेजसाठी, एसकेएन सिंहगड कॉलेज आणि ऑब्वियसली कोड फर्स्ट टेक्नॉलॉजीसाठी. यांच्या प्रयत्नातून आणि माझ्या कष्टातून मला हे प्लेसमेंट भेटलेलं आहे आणि थँक्स टू कोड फर्स्ट अँड ऑल टीम. थँक्यू सो मच. हाय, मी दिया जाधव, मी पिलीवची आहे आणि माझं शिक्षण एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी पंढरपूर येथे झाले. तर मी कोड फर्स्ट येथे इंटर्नशिपला होते. तर मला तुम्हाला सर्वांना हे सांगायचं आहे की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला असं वाटतं की हां आपण पुण्यात जाणार आहे, इंटर्नशिप करणार आहे. तर सुरुवातीला भीती असते की कुठं राहायचं, खाण्याची काय सोय. तर आम्ही जेव्हा इथे आलो ना तर आम्हाला सरांनी खूप सपोर्ट केला. आम्हाला असं वाटलंच नाही की आम्ही पुण्यात आलो. मला प्लेसमेंटची ऑपॉर्च्युनिटी ही एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगकडून मिळाली आणि तसेच इंटरव्ह्यूसाठी मला कोड फर्स्ट टेक्नॉलॉजीचा खूप मोठा सपोर्ट मिळाला. त्याच्यामुळे मी इंटरव्ह्यू क्रॅक करू शकले आणि सध्या मी जेनवाय सॉफ्टेक सोल्युशनमध्ये ॲज अ सॉफ्टवेअर टेस्टर म्हणून वर्किंग करते. सो थँक्यू एसकेएन कॉलेज अँड कोड फर्स्ट टेक्नॉलॉजी. हाय, मी प्रतीक्षा ताठे, मी सांगोलची आहे आणि मी एसकेएन सिंहगड कॉलेज पंढरपूरची आहे. सध्या मी कोड फर्स्टमध्ये इंटर्नशिप करत आहे. मी इथे लाईव्ह प्रोजेक्टवर काम केले आहे. सो मला इंडस्ट्रीचा जरा एक्सपिरियन्स आला आणि इथले टीमसुद्धा खूप सपोर्टिव्ह आहेत आणि सरसुद्धा डाऊट सॉल्विंग वगैरे सगळे करतात. सो थँक्यू कोड फर्स्ट. मुलांना जॉबसाठी बराच सारा प्रयत्न करावा लागतो, बट मुलांचे जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न फक्त इंटरव्ह्यू शेड्यूल करण्यापुरते किंवा इंटरव्ह्यूला जाण्यापुरते असतात. जे बेसिक आहे, जे मूळ आहे, कोणत्याही क्षेत्रामध्ये जायचं असेल तर तुम्हाला त्या क्षेत्रातलं नॉलेज असणं गरजेचं आहे, स्किल्स असणं गरजेचे आहेत. फक्त आपण डिग्रीच्या बेसिसवरती इंटरव्ह्यूसाठी जातो त्यावेळेस आपले जे सिलेक्शन आहे, सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप सारे कमी असतात. आता स्पेशली ग्रामीण भागातल्या मुलांचं काय होतं आहे, ग्रामीण भागातली बरीच सारी मुलं जी आहेत ती फर्स्ट टाईम Tier 1 आणि Tier 2 सारख्या सिटीमध्ये म्हणजे पुणे, मुंबई, बेंगलोर, चेन्नई, हैदराबाद यासारख्या ठिकाणी जेव्हा जातात तेव्हा त्यांना कोणता कोर्स निवडायचा इथंपासून आपण काय आहोत, आपली IQ लेवल काय आहे आणि आपण कोणत्या स्किल्ससाठी जायला पाहिजे, कोणते कोर्स आपण निवडायला पाहिजे, इथंपासूनचं बरंच सारं कन्फ्युजन असतं. अजून एक गोष्ट प्रकर्षाने मला जाणवते ती म्हणजे फक्त 1 किंवा 2 तासाच्या ट्रेनिंगनं किंवा क्लासेसनं, स्पेशली आजकाल मुलांच्यामध्ये फॅड आहे की मला क्लास करायचं आहे किंवा प्लेसमेंटसाठी ट्राय करायचं आहे आणि मग मी एका ठिकाणी क्लास जॉईन करतो, सेशन्स कंडक्ट करतो आणि डेली 1 किंवा 2 आवरचे सेशन्स असतात आणि मग त्यातून आपण प्लेस होऊ याची थोडीशी शाश्वती कमी असते. कारण हा असं म्हणता येणार नाही की तुम्ही त्यातून प्लेस होणार नाही आहे, पण त्याच्यामध्ये हे आहे की तुम्ही 1 किंवा 2 तासाच्या सेशननंतर कंटिन्यू दिवसभर तुम्ही त्याच्यावरती प्रॅक्टिस केलं पाहिजे, त्याच्यावरती R&D केलं पाहिजे. सो या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन बऱ्याच दिवसापासून आम्ही ट्रेनिंगमध्ये आहोत. सो ट्रेनिंगच्या बऱ्याच साऱ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर आम्ही 8 तासासाठी आम्ही ट्रेनिंगचे काही प्रोग्राम्स लॉन्च करतो आहोत, ज्याच्यामध्ये 15 ते 20च मुलांची बॅच आम्ही कंडक्ट करतो आहोत आणि त्यांचं एक प्रायमरी बेसिक टेस्ट असेल, IQ टेस्ट घेतो आहोत, कम्युनिकेशनचे एक प्रॉपर टेस्ट घेतो आहोत. स्पेशली ग्रामीण भागातल्या मुलांसाठी आम्ही हे कंडक्ट करतो आहोत. सो त्यांना सकाळी 10 ते 6 म्हणजे जसं तुमचं वर्किंग कल्चर असतं 8 आवर्सचं, ते वर्किंग कल्चर तुमचं 8 आवर्समध्ये आपण कंप्लीट करतो आहोत. की मॉर्निंगला तुम्ही आलं पाहिजे, जसं IT मध्ये तुमचा स्क्रम कॉल असतो, स्क्रम कॉलपासून सुरुवात व्हावी, त्या टेक्नॉलॉजीचं एक बेसिक ट्रेनिंग तुम्हाला दिलं जावं 2 ते 3 महिन्यामध्ये किंवा 1 ते 1.5 महिन्यामध्ये बेसिक ट्रेनिंग 1 to 1 कनेक्ट करून आपण त्यांना ते बेसिक ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो आहोत. आणि मग त्यानंतर रिअल टाईम प्रोजेक्ट्स, जेवढे रिअल टाईम प्रोजेक्ट्स आहेत तेवढे रिअल टाईम प्रोजेक्ट्सवरती आम्ही डिप्लॉय करतो आहोत. सो आमच्याकडं क्लायंट्सचे रिअल टाईम प्रोजेक्ट्स नाही येत आहे की आम्ही रिअल टाईम प्रोजेक्टवरती तुम्हाला डिप्लॉय करतो आहोत, बट रियालिटी हे आहे की आपण बऱ्याच साऱ्या कन्सेप्ट्सवरती काम करू शकतो. जसं ई-कॉमर्सचा एक कन्सेप्ट आहे, व्हेकल ट्रॅकिंगचा एक कन्सेप्ट आहे किंवा ट्रान्सपोर्ट सिस्टमचा कन्सेप्ट्स आहे, असे बरेच सारे कन्सेप्ट्स आहेत. सो त्याच्या 20 ज्या मुलांच्या बॅचेस आहेत त्याच्या 4-4, 3-3 किंवा 5-5 मुलांचे ग्रुप्स बनवतो आपण आणि त्या ग्रुपला एक पर्टिक्युलर प्रोजेक्ट असाइन केला जातो. जर तुम्ही ॲज अ फुल स्टॅक डेव्हलपर म्हणून एनरोल होत आहात आमच्याकडं तर अगदी फ्रॉम स्क्रॅच म्हणजे सुरुवातीपासून, जसं की
HTML पासून सुरुवात करतो आहोत. HTML, CSS, बूटस्ट्रॅप, जावास्क्रिप्ट हे डिझाईनसाठी आपण वर्क करतो आहोत. त्यांना डिझाईन पहिल्यांदा डिझाईनचं ट्रेनिंग देतो. फिग्मा टू डिझाईनमध्ये आपण त्यांना कन्वर्ट करून घेतो. राईट रिस्पॉन्सिव्ह सहित आपण त्यांना लाईव्ह प्रोजेक्टचे काही कोड जे आहेत किंवा लाईव्ह प्रोजेक्टचे काही वेब ॲप्लिकेशन्स आहेत, वेबसाईट्स आहेत, त्यांना तो डिबगिंगसाठी आपण तो कोड त्यांच्याकडे देतो लोकलला सेटअप करून. यामुळं त्यांचं कॉन्फिडन्स लेवल जो आहे, कॉन्फिडन्स लेवलचे जे बूस्टिंग आहे, म्हणजे रिअल टाईम ज्यावेळेस आपण काम करायला जाऊ त्यावेळेस अगदी कुठंही स्टक न होता ते स्टार्ट करतील. मग त्यानंतर आपण त्यांना लॉजिक इम्प्लिमेंटेशनसाठी जावास्क्रिप्ट, ॲडव्हान्स जावास्क्रिप्ट, टाईपस्क्रिप्ट घेतो आहोत. जावास्क्रिप्टच्या 2 फ्रेमवर्कपैकी आपण त्यांना रिॲक्ट आणि अँग्युलरमध्ये ग्रूम करतो आहोत. आता 20 मुलांची जर बॅच असतील तर 20 मुलं फक्त रिॲक्टसाठी आम्ही पुश करत नाही आहे. तर 20 मुलांपैकी काही मुलं ज्यांचा इंटरेस्ट रिॲक्टमध्ये आहे त्यांना रिॲक्टमध्ये आणि ज्यांचा इंटरेस्ट अँग्युलरमध्ये आहे त्यांना अँग्युलरमध्ये मूव्ह करतो. काही केसेसमध्ये असं असतं की मुलांचं IQ लेवल जे आहे किंवा प्रत्येकजण खास प्रोग्रामर असतो असं नाही आहे. सो त्याला त्याप्रमाणे त्या इंटरेस्टप्रमाणे आपण टेक्नॉलॉजी स्विच करून देतो आहोत. सो कोडफर्स्टमध्ये प्रत्येक मुलाचा इंटरेस्ट ज्याला म्हणतो आहोत आपण, तो इंटरेस्ट आपण बघतो आहोत, जेणेकरून त्याला टेक्नॉलॉजीमध्ये काम करताना एक कम्फर्ट येईल, स्किल जस्टिफाय करेल. कोणत्याही कंपनीला ज्यावेळेस इंटरव्ह्यू देतो किंवा कंपनी हायरिंग करते तर त्याच्याच ती स्किलला जस्टिफाय करता येईल. बॅकएंडमध्ये आम्ही स्पेशली .NET, जावा आणि पायथन सध्या आम्ही रन करतो आहोत. AWSच्या काही बॅचेस आमच्या स्केड्युल्ड आहेत. सो ओव्हरऑल 8 तासासाठी 6 महिन्याचा ट्रेनिंग प्रोग्राम ज्याच्यामधून प्लेसमेंट होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. तरीही मी तुम्हाला हे सांगू शकतो की प्लेसमेंटसाठी कोणताही बॉन्ड, 100% प्लेसमेंट गॅरंटी वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी फक्त म्हणायच्या गोष्टी आहेत, बोलायच्या गोष्टी आहेत. प्लेसमेंट जॉब हे कम्प्लिटली तुमच्यावरती डिपेंड आहे, तुमच्या स्किल्सवरती डिपेंड आहे. तुम्ही किती स्किल ॲक्वायर करता आहात, किती स्किल इम्प्लिमेंट करता आहात याच्यावरती डिपेंड आहे. सो करंट इंडस्ट्री ट्रेंड जे आहे ते इंडस्ट्री ट्रेंड्स तुमच्या स्किलसेटवरती आणि तुमच्या नॉलेजवरती खूप काही डिपेंड आहे आणि त्या स्किलसेटला धरून तुम्ही त्या पद्धतीनं मेहनत केली तर प्लेसमेंट ही खूप सारे अवेलेबल आहेत. जॉब ओपनिंग्स आहेत, पण त्याच्यासाठी जो लागणारा स्टॅक आहे, टेक्निकल स्टॅक आहे, तो टेक्निकल स्टॅक आणि तो जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स असणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. सो येणाऱ्या काही नवीन बॅचेसचे जे स्केड्यूल आहे ते तुमच्यासोबत लवकरच शेअर केलं जाईल. थँक्यू.